नमस्कार, मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम गोल्डी रेसिपीज। आजची आपली रेसिपी मस्त आहे। मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की आपण दाल प्रीमिक्स केली होती, तुम्हाला आठवतं का? त्यानंतर आपण दाल प्रीमिक्सची डाळ पण केली होती आणि दाल प्रीमिक्सपासून आपण मेथी पराठाही केला होता। आता या दाल प्रीमिक्सच्या चकल्या आपल्याला करायच्या आहेत। तर आजची आपली रेसिपी आहे दाल प्रीमिक्सची चकली। मग त्यात थोडासा फरक आहे, ती रेसिपी आता तुम्ही पहा। सामान बघा, चला स्वयंपाक। दाल प्रीमिक्सची चकली करण्यासाठी मी हा कप घेतला। या कपाने मी 3 कप हे तांदूळाचं पीठ इथे घेतलेलं आहे। आता आपण याच्यात घालणार आहोत दाल प्रीमिक्स। जर दाल प्रीमिक्सची रेसिपी तुम्हाला आठवत असेल तर तुमच्या लक्षात येईल की दाल प्रीमिक्स करताना हा कप मी भरून घेतलाय। आणि आता याच्यामध्ये मी अजून एक गोष्ट घेणार आहे। दाल प्रीमिक्समध्ये फक्त उडीद डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ 3च डाळी होत्या। चकलीला साधारणपणे फुटाण्याची डाळ लागते। आता फुटाण्याची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ भाजून वगैरे घ्यायची नाही। मी सरळ काय केलं, जो डाळवं येतं ना आपलं चिवड्याचं डाळवं, हे डाळवं मी यात घातलं। सरळ चिवड्याचं डाळवं घालून घेतलं। आता काय करायचं, हे सगळं चाळून घ्यायचं। आणि चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचं रिझन हे आहे, आपण डाळ प्रीमिक्स करताना त्याला फोडणी दिली होती आणि त्यावेळेस काय झालं होतं की त्याच्यात मोहरी होती। चकलीमध्ये मोहरी कधीच नसते। त्यामुळे बघा, आता मी हे चाळलं ना की तुमच्या लक्षात येईल की यामध्ये ना शेवटी मोहरी उरते। आधी हे चाळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते शेवट। तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये ही मोहरी दिसते आहे, कारण डाळ प्रीमिक्स आपण पूर्ण करून घेतलं होतं। आता मी ही मोहरी टाकून देते, कारण याचा काही आपल्याला आता उपयोग नाही। आता आपण डाळ प्रीमिक्समध्ये कढीपत्ता वगैरे घातलं होतं, त्यामुळे ते सगळं आलंय। पण याच्यामध्ये आपण चकली करतोय, त्यामुळे मी हा थोडासा ओवा घालते आहे। तीळ मी भरपूर घालते आहे चकलीत। आणि याच्यामध्ये आपण तांदूळाचं 3 कप घेतलं होतं, तर त्या मीठ नाही आहे, मग बिना मिठाची चकली होईल, म्हणून त्या हिशोबाने मी तांदूळाच्या पिठाच्या हिशोबाने मीठ घालून देते। आता आपल्याला याच्यामध्ये किती कप झालाय हे आता मी तुम्हाला सांगते। तर हा जो कप आहे, या कपाने आपण डाळ प्रीमिक्स मोजून घेतलं होतं। तर हा जो कप आहे, 1 कप डाळ प्रीमिक्स, 3 कप तांदूळाचं पीठ आणि 1 कप आपलं फुटाण्याचं डाळवं आहे त्याचं पीठ, म्हणजे किती झाले टोटल? झाले 5। 3, 1 4 आणि 1 5, हे 5 आपले झाले। आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण 5 चमचे आपल्याला त्यामध्ये मोहन घालायचं आहे। आपण मोहन घालणार आहोत आणि मग त्यात गरम पाणी घालणार आहोत। आता हे तूप मी वितळून घेतलं, पण मी वनस्पती तूप घालते। वनस्पती तुपाने चकली खुसखुशीत राहते। हे बघा, हे 1, 2 हा पोहे खायचा चमचा आहे, 3, 4 आणि 5 हा 5 चमचे मी हे वितळून तूप घेतलं। ठीक आहे। आता हे आपलं सगळं तयार झालेलं आहे। जे आपल्याला हवं होतं ते सगळं आपलं तयार झालं। याला आता मिक्स करायचं आहे। आधी हे जे मोहन यात घातलंय हे छान आपण मिक्स करून घेऊ। आणि काय होतं, पीठ चाळल्यामुळे त्याच्यामध्ये छान हवा भरली जाते। आता हे मोहन आपण सगळ्या पिठाला छान असं चोळून घेणार आहोत आणि मग गरम पाणी टाकून मी हे भिजवणार आहे। आणि याचा मुटका बघा किती छान वळतोय। त्यामुळे आता हा प्रश्नच नाही की आपली चकली खुसखुशीत होणार नाही, शेलेवाळी शेवळे पडेल, असं काहीही होणार नाही। हे मी आता छान भिजवून घेते आणि भिजवलं तुम्हाला दाखवते। मी पाणी गरम करायला ठेवलं, ते गरम पाणी मी यात टाकून भिजवणार आहे। आता बघा, या चकल्या मी करून घेतल्या आहेत आणि हे जे आहे हे मी भिजवलंय। खूप कडक नाही आणि खूप नरम पण नाही, हे भिजवून 10 मिनिट ठेवलं। आता हे प्रत्येक वेळेस काढायचं, मळायचं, तर ते मळून मी साच्यात भरून त्या चकल्या मी करून घेतल्या आणि तेल तापायला ठेवलं। तेल आधी पहिले छान तापवून घ्यायचं आणि मग तेलाची आच मीडियम आचेवर करून या चकल्या आपण तळून घेऊ।
तळली चकलीली मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आता तेल छान गरम झालेलं आहे. पण आपण हा थोडासा तुकडा टाकून पाहू, तो वर येतोय का. तो वर आला म्हणजे मग आपलं हे तेल झालं असं समजायचं. हा तुकडा वर आलेला आहे. हे बघा, हे छान वर येतं आहे. तर आता आपण याच्यामध्ये चकली सोडूया. आता थोडीशी आच मीडियम करायची. एकदम मोठ्या आचेवर या चकल्या तळायच्या नाही. मीडियम आचेवर केल्या की त्या छान होतात, म्हणजे आतून पण त्या छान होतात, पोकळ होतात. दाल प्रीमिक्समध्ये डाळ आपण भाजून घेतली होती, पण या चकलीमध्ये आत्ता आपण टाकलंय फुटाण्याचं डाळवं भट्टीत भाजलेलं असतं, पण तांदूळाचं पीठ भाजलेलं नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे आत्ता आपण बघणार आहोत आणि या चकल्या कशा होतात ते मी तुम्हाला सांगते. ते तळून वर आलं, हे बुडबुडे कमी झाले की आपल्याला कळेल, मग आपण त्या चकल्यांना हलवूया. तोपर्यंत त्यांना तसंच होऊ द्यायचं. कारण आत्ता हलवलं तर त्या चकली तुकडा पडेल, म्हणून थोडंसं बघायचं. थोडंसं मध्ये गॅस मोठा कमी असं करत जायचं. आपल्याला लक्षात येतं, ते तळताना लक्षात येतं. आता मी गॅस मोठा केलेला नाही आहे, माझा मिडियम आचेवरच गॅस आहे. मला बघायचं आहे हे बुडबुडे थांबल्यानंतर ही चकली कशी झाली. हळूहळू ते बुडबुडे कमी होतील, मग आपण बघूया. बघा, आपली चकली फार छान झाली आहे. कारण काय होतं, चकलीनंतर तिच्या आचेत पण गरम होत राहते, तळली राहते. जास्त आपण जर तिला तळलं ना तर मग आता ती काळसर रंगावर येते. तर तसं नको, आपली चकली लालसर झाली आहे, आता आपण काढून घेऊया. आता गॅस कमी करते, कारण आपलं तेल छान तापलेलं आहे, सणसणीत. ही आधी केलेली चकली आहे. तर ही चकली तुम्ही पाहू शकता. चकलीला असं आतमध्ये छान छिद्र पडतं, बारीक, मस्त पोकळ होते. ही पण पाहू शकता तुम्ही अगदी. आता ही जी नवीन चकली थंड झाल्याशिवाय मला काहीच नाही करता येत. थंड झाली की मी ही चकली तुम्हाला मग आपण प्लेटिंग करूया. आता हा गाणा मी तळून घेते आणि दाखवते तुम्हाला. तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या खूप छान झालेल्या आहेत. ही एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते.
हे बघा, आतून पण छान पोकळ झालेली आहे आणि चकली मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. चकली अजून गरम आहे. मी आता चकली तुम्हाला खाऊन दाखवली. त्याचं छान कुरकुरीत खुसखुशीत आवाज, त्याची चव अप्रतिम लागते, खूप छान लागते. दाल प्रेमिक्समध्ये आपण कढीपत्ता टाकला होता. कढीपत्त्याची चव या चकलीला छान आली. खूप सुंदर ही चकली झालेली आहे. फक्त दाल प्रेमिक्समध्ये आपण 3च डाळी घेतो, तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ. त्यात आपण चणा डाळ घालत नाही, म्हणून आपण यामध्ये फुटाण्याचं डाळ दळून मिक्सरवर दळून घातलं होतं. मापानेच घालायचं. तर दाल प्रेमिक्सची रेसिपी, दाल प्रेमिक्सपासून दालची रेसिपी, तो एक व्हिडिओ मी टाकणार आहे. दाल प्रेमिक्स मेथी पराठाही टाकणार आहे. दाल प्रेमिक्स चकली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या तिन्ही रेसिपी टाकणार आहे. तुम्ही पाहून घ्या. माझी ही रेसिपी तुम्ही शांततेने पाहिली म्हणून तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या आवडीला छान कॉमेंट्स पास करा. कृपया ही चकली करून पहा. दाल प्रेमिक्सचा उपयोग फक्त दाल, सांबार, पराठा याच्यासाठीच नाही आहे आणि ही खूप दिवस टिकते. आणि मुख्य म्हणजे यांनी तेल अजिबात प्यायलेलं नाही. खूप कमी तेल आहे पेपरवर, हे मी तुम्हाला दाखवू शकते. हे बघा, खूप कमी तेल आहे पेपरवर इतक्या चकल्या तळल्यानंतरही. आणि आधी पण मी चकल्या तळलेल्या होत्या. तर आता मी तुमचे मनापासून धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल.